नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 11 जून 2026 आणि वाजलेले आहेत सकाळचे 10:15 झालेले आहेत. तसं तर मी उठलो होतो 9 वाजता, पण आज काही थंबनेल टायटल एडिट करायचं नव्हतं, कारण की कालचा जो व्लॉग होता तो 9 वाजता संपलेला, म्हणून एडिटिंगला आणि थंबनेल टायटल वगैरे म्हणजे रात्रीच सर्व अपलोड करून सोडलेला. तसं तर रात्री एक मी पोस्ट टाकलेली की मी व्लॉगिंग बंद करतो आहे, पण नाही, 180पेक्षा जास्त दिवस झालेले आहेत कन्सिस्टंटली मी यूट्यूबवर व्हिडिओज टाकलेले आहेत आणि प्रयत्न आहे की 365 दिवस आपण कंप्लीट करू. होपफुली ते कंप्लीट झालं पाहिजे. आणि आज गुरुवार आहे, तर आज प्लॅन काय आहे, आज साईबाबांच्या मंदिरामध्ये जायचंच आहे आणि मठामध्ये पण जायचं आहे, पण त्या व्यतिरिक्त काही प्लॅन झाला तर तो तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. आणि आता ब्लॅक कॉफी पिऊया आणि त्यासोबत नाश्त्यामध्ये वडापाव आणलेले आहेत, पालघरचे फेमस वडापाव, तर ते खाऊन घेऊया. त्यानंतर पाहूया काय व्लॉग्स वगैरे बघू, रील्स वगैरे बघू आणि बाकी सो फार नॉट सो गुड. नाश्त्यामध्ये आहेत वडापाव, चटणी आणि मिरची कोणाकोणाची लागते आणि ब्लॅक कॉफी. 11:30 वाजलेले आहेत आणि मी निघालोय पालघरला जायला. या अगोदर मी साईबाबांच्या मंदिरात गेलो होतो दर्शन घ्यायला. गाडी नेऊन ठेवली होती अमोलकडे, पण मला एक अर्जंट काम आलं पालघरला, त्याकरता मला घाईघाईमध्ये निघावं लागते. तर पहिले मी जाईल चिरागकडे टेंबोड्याला आणि मग आम्ही सोबत जाऊ पालघरला. आणि वातावरण, ऊन तेवढं मिळत नाही, मध्ये मध्ये ऊन येतंय आणि मध्ये मध्ये त्याच्यासमोर ढग आले की मग एकदम पीसफुल वातावरण होत आहे. पाऊस पडण्याच्या आधी थोडाफार असंच होते. तर पाहूया आता किती वेळ होतो पालघरला आपल्याला आणि घरी जायला किती वेळ लागतो. 1 वाजलेला आहे आणि पालघरला जे आमचं काम होतं ते झालं तर नाही, पण ऑलमोस्ट झालेलंच आहे. आता चिरागकडे चाललोय, परत गाडी घेऊ, मग थोड्या वेळ म्हणजे थोड्या वेळ बसू, मग निघू घरी जायला. 2 वाजलेले आहेत आणि आता मी निघालोय घरी जाण्यासाठी. चिराग पण चाललाय एका कामासाठी. बाकी चिरागकडे बसलो, जेवायचा प्लॅन होता त्याच्याकडे, पण मग रात्री परत तुम्हाला जिरा राईस दिसले असता प्लेटमध्ये, ते नाही दिसलं पाहिजे म्हणून जेवलो नाही. आता कॉलेज रोडला आहे, आता टर्न मारतो, मोबाईल ठेवतो पटकन. घरी जायला लागेल, पहिली पिशवी ठेवायला लागेल जी आत्तूने दिलेली आहे. जेव्हा केव्हा आम्ही आत्तूकडे जातात तेव्हा आम्हाला असंच भरभरून सामान भेटते. आणि दुपारचं ऊन तर खूपच कडक आहे, लवकरात लवकर घरी पोचावं लागेल. 2:35 झालेले आहेत, जस्ट घरी आलो आणि बाहेर जी गरमी आहे बेकार, आणि घरामध्ये पण काय सांगू, आता चेंज वगैरे करतो, मग जेवून घेऊ आणि जेवल्यानंतर थोडेफार व्लॉग्स बघू, नाही तर झोपायचा प्रयत्न करू, दुसरं कायच करू शकतो. आणि मग संध्याकाळी भेटतो तुम्हाला, जर काही प्लॅन झाला तर दाखवतो, नाही तर कुठे गेलो ते तर तेही तुम्हाला बघायला भेटेलच. वेट अँड वॉच. आज जेवणामध्ये डाळ भात, दुधीची भाजी आणि त्यासोबत पापड. 5:40 झालेले आहेत. आता निघालोय पालघरला जायला. जेवल्यानंतर थोडेफार व्हिडिओज वगैरे बघितले आणि पहिले आलो होतो तेव्हा मठात जायचं राहून गेलेलं, तर पहिले मठात जाऊया, त्यानंतर थोडं शूट आहे पालघरला ते कम्प्लीट करूया आणि मग घरी जाऊया. 8 वाजलेले आहेत आणि आता घरी जाण्यासाठी निघालोय. म्हणजे स्वामींच्या मठामध्ये गेलो, दर्शन घेतलं, नंतर पाणीपुरी खाली, नंतर शूट होतं ते कम्प्लीट केलं. पण काय झालेलं मित्रांनो माहिती आहे का, 4:30 का 4:45 वाजता नेटवर्क गेलं होतं जिओचं, ते आत्ता आलंय 5 मिनिटापूर्वी. म्हणजे विदाऊट नेटवर्क होतो आम्ही एवढ्या वेळ. एअरटेल आणि वोडाफोनला तर रेंज होती म्हणून त्यांचे तर कॉन्टॅक्ट होत असतील, पण आपला नेटवर्क गेलेला. यापूर्वी 2-3 वेळा असं झालेलं आहे का जिओचा अजिबातच नेटवर्क नसतो. तर जिओवाल्यांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे. आपली व्हिडिओ तर त्यांच्यापर्यंत नाही पोहोचणार, पण त्यांनी नक्कीच लक्ष द्यायला हवं आहे की किती तास, 3 ते 4 तास नेटवर्क गेलं होतं. आता घरी चाललोय आणि घरी गेल्यानंतर एक प्लॅन आहे, जर तो एक्झिक्यूट झाला 99% तर प्लॅन होणारच आहे, बाकी 1% उपरवाले पे. आज गुरुवार आहे आणि या अगोदर मी म्हटलं होतं मी एक पिक्चर बघितला होता पार्ट 1,
तर त्याचा पार्ट 2 आलेला आहे आणि लगभग 2 ते 3 वीक झालेले आहेत थिएटरला पिक्चर चालत आहे, तर आज नक्कीच बघायला जाऊ. आज जेवणामध्ये मसूरची भाजी आणि चपाती. पालघरवरून आलो घरी आणि अचानक आता प्लॅन झालेला आहे जेवल्यानंतर की पिक्चर बघायला जाऊ. आता 9:30चा शो आहे देऊळबंदचा केटीला आणि सीट्स दाखवत आहेत बुक माय शोवर, पण आम्ही इथे ऑनलाईन बुक नाही करणार मिळत कारण की पैसे जास्त जातात, 30 ते 40 रुपये एका तिकीटवर. त्याकरता ऑफलाईनच तिकीट काढू. आणि कुठला मूवी बघायला चाललं आहे? देऊळबंद 2. कोण कोण आहेत ते पुढे दाखवलं. 9:30चा शो बघायला आम्ही पोचल्यात 9:27ला. तुला कसं वाटतंय? मी तर फर्स्ट टाइम मूवी बघायला आले. तिकीट आता काढायला लागलेत. तिकीट आम्ही ऑफलाईन काढतो कारण की ऑनलाईनला जाम टॅक्स बिक्स. पालघरमध्ये जिओला नेटवर्क नसतो, दॅट्स वाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही आहे की मी फर्स्ट टाइम आलेली आहे मूवी बघायला केटी विजनमध्ये. खोटी. तर आता माझा कसा एक्सपिरियन्स राहील. आणि कोणाला घेऊन आले पप्पांसोबत. ओ माय गॉड, मम्मी पप्पांसोबत मी आज मूवी बघायला इथे आलेली आहे. आणि सोबतच माझी एक काकू आहे, तिची मी फेवरेट आहे, तर तिच्यासोबत मी आता आलेली आहे. तर तिचे 2 मुलं दत्तक आहेत, पण मला ती जास्त प्रेम प्यार करते. तेहतीस कोटी देवांवर अवलंबून असणाऱ्या समाजाची लायकी. मला तहान लागली आहे. तो मागच्या म्हणजे या रफेशी बोलतो तो. काय रे रफ्या, काय अडचण आहे रे याची? ती बाई बसली डाव्या अंगाला, बोलतो की उजव्या अंगाला का झुकली? कोणता अपराध आहे? लाथा झाला वाटतात पण हल्दी है तो हेल्दी है. आणि लक्षात ठेवा, हम गया नहीं, जिंदा है. वेलकम टू अमेरिका. 1 वाजलेला आहे आणि जस्ट मूवी बघून घरी आलो. आता तुम्हाला काय सांगू, मूवी बघितलीच नाही. इंटरवलच्या पहिले झोपलेलो, इंटरवल नंतर थोडे पॉपकॉर्न्स वगैरे खाल्ले आणि पुन्हा झोपलो आणि मग शेवटला एंड बघितलं. तसं तर मूवी मी जेवढा बघितला तेवढा तर खूप चांगली होती. आता आम्ही तर 3rd का 4th वीकमध्ये गेलो होतो मूवी बघायला. उद्या फ्रायडे आहे तर नवी मूवी येऊ शकते आणि जी बघायला गेलो होतो ती थिएटरमधून निघू शकते. तर आजचा व्लॉग इथेच एंड करूया. होप करतो व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.